मिथुन राशी ऑगस्ट 2026चं राशीफळ या घटना घडणार. विचारांना गती, कर्माला बळ. आता संशयाचं दुःख संपणार. मिथुन राशीच्या जातकांनो, गेल्या काही दिवसापासून मनात चाललेली तुमची द्विधा मनस्थिती, स्वतःच्याच तुमच्या निर्णयांवर होणारा तुम्हाला संशय आणि आरोग्याच्या कुरबुरी, यामुळे तुम्ही थोडे त्रस्त असाल. पण ऑगस्ट 2026 महिना तुमच्यासाठी स्वतःची खरी ताकद ओळखण्याचा, आर्थिक प्रगतीची नवीन शिखरं सर करण्याचा ठरणार आहे. कारण 9 ऑगस्टला तुमच्या धनस्थानातील उच्चच्या गुरुदेवांचा उदय होत आहे. 17 ऑगस्टला सूर्यदेव तुमच्या पराक्रम स्थानात स्वराशीत येणार आहेत. तुमच्या आयुष्यात आता आत्मविश्वासाचा एक नवीन अध्याय हा सुरू होणार आहे. मिथुन राशीच्या माझ्या भाग्यवान जातकांनो, तुम्ही राशीचक्रातली तिसरी म्हणजे वायू तत्वाची रास आणि द्विस्वभाव रास आहात. तुमचा स्वभाव कसा आहे? हजरजबाबी, बुद्धिमान, उत्तम संवाद, कम्युनिकेशन स्किल, एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळणे, क्षमता, मल्टीटास्किंग, सतत नवीन शिकण्याची आणि जिंकून घेण्याची उत्सुकता आणि स्वभावात कमालीचा जिवंतपणा. तुमची बुद्धी हीच तुमची सगळ्यात मोठी शक्ती आहे. नेमका हाच चतुर प्रभाव आणि हाच स्वभाव या महिन्यात तुम्हाला प्रत्येक कठीण प्रसंगातून लितया बाहेर काढेल. या महिन्याचा मंत्र आहे, फक्त विचार करून दिशा बदल करू नका, तर विचारांना योग्य कर्माची जोड दिली की कठीण ध्येय साध्य होतं. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत मंगळदेव, कारण 2 ऑगस्टला मंगळ ग्रह तुमच्याच राशीत म्हणजे प्रथम स्थानात पहिल्या घरात प्रवेश करणार आहे. मंगळाचा हे गोचर तुम्हाला प्रचंड ऊर्जा, धाडस आणि रखडलेली कामं वेगाने पूर्ण करण्याची देखील ताकद देणार आहे. आता तुम्हाला 5 चुका आहेत त्या टाळायच्या आहेत. पहिली चूक, 2 ऑगस्टला मंगळ तुमच्या राशीत येत असल्याची स्वभावात येणारा अतिउत्साह किंवा आक्रमकता, राग नियंत्रणात ठेवा. दुसरी चूक म्हणजे 1 ऑगस्ट पासून शुक्र चौथ्या घरात नीच राशीत जात असल्याने घरगुती सुखांच्या साधनांवर किंवा दिखाव्यावर विनाकारण मोठा खर्च करू नका. तिसरी चूक, 18 ऑगस्टला तुमची राशी स्वामी बुध असेल, तुम्ही महत्वाच्या करारांवर डोळे ठेवून स्वाक्षरी करू नका. चौथी चूक, भागीदारीतील व्यवसायात पार्टनरवर शंका घेणं बंद करा. आणि 5वी चूक, गाडी चालवताना घाई गडबड पूर्ण टाळा, नियमांचं पालन करा. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या धनस्थानात दुसऱ्या घरात उदय होत असेल. गुरुदेवांचा हा उदय तुमच्या आर्थिक स्थितीला मोठी प्रचंड गती देणारा ठरणार आहे. कारण प्रदीर्घ काळापासून अडकलेले पैसे अचानक परत मिळतील. बुध 5 ऑगस्टला सिंह राशीत जाणार आहे आणि 18 ऑगस्टला बुध राशीत जात असल्यामुळे 18 ऑगस्टला बुध अस्त होत असल्याने समोरच्याच्या भावना दुखावणारी नाही याची काळजी घ्यावी. वाणीत गोडवा आणि मनात स्पष्टता असेल तर लक्ष्मी स्वतः घरी चालून येते. कौटुंबिक वातावरण तयार होते. 17 ऑगस्टला सूर्यदेव तुमच्या तिसऱ्या घरात म्हणजे पराक्रम स्थानात स्वराशीत येत आहेत. सूर्यदेवांचे हे अत्यंत बलवान गोचर तुमच्या पराक्रमात आणखीनच आणि हिमतीत प्रचंड वाढ करेल. या महिन्यात नोकरी किंवा व्यवसायानिमित्त केलेला प्रवास फायदेशीर ठरणार आहे. लहान भावंडांशी असलेले संबंध सुधारतील, त्यांच्यामुळे सहकार्य लाभणार आहे. 9 ऑगस्टला शुक्र तुमच्या चौथ्या राशीत कन्या आणि स्वतःच्या निच राशीत प्रवेश करत असल्यामुळे शुक्र हा चतुर्थात सुख कमी करत असतो, पण तोच निश राशीत असल्याने घर किंवा गाडीच्या संदर्भात काही अचानकच खर्च उद्भवू शकतो. आईच्या आरोग्यासाठी किरकोळ काळजी मात्र घ्यावी लागते. ऑगस्टला बुध आणि शक्तीची कर्क राशीत असल्याने परिस्थिती ही नियंत्रणात राहते. विद्यार्थ्यांसाठी 5 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान काळ अत्यंत उत्तम राहील. राशीस्वामी बुध गुरु सिंह राशीत असेल, ज्यामुळे बौद्धिक क्षमतेत वाढ होईल. प्रेमसंबंधांमध्ये 2 ऑगस्ट नंतर राशीतील मंगळामुळे जोडीदारासोबत किरकोळ वाद होऊ शकतात. शांततेने विषय हाताळा. विवाह इच्छुकांसाठी 9 ऑगस्ट नंतर गुरुच्या उदयामुळे विवाहाचे योग जुळून येतील. विशेषतः कौटुंबिक अनोळखीतून चांगलं स्थळ येईल. मिथुन राशीच्या जातकांनो, जेव्हा एखादी समस्या समोर येते तेव्हा तुम्ही बुद्धीचा वापर करून मार्ग काढता की भावनेच्या आहारी जाता? तुमचं जे काही उत्तर असेल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.
आरोग्याच्या दृष्टीने राशीतील मंगळामुळे शरीरात उष्णतेची तक्रार, दुखवेरी किंवा रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो. पुरेशी विश्रांती घ्या. शांत मन आणि निरोगी शरीर हे माणसाचं खरं वैभव असतं. 9 ऑगस्टला गुरुदेवांचा उदय झाला असून जुन्या कर्जाचं ओझं देखील आता कमी होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या जातकांना 9 ऑगस्ट नंतर वर नशिबाची उत्तम साथ लाभेल. 17 ऑगस्टला पराक्रमातील सूर्य तुमच्या कार्यक्षेत्राला एक नवीन दिशा देईल. नोकरीत तुमचं वर्चस्व वाढेल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं मात्र कौतुक होईल. व्यावसायिकांसाठी ऑगस्टचा महिना धाडसी निर्णय घेण्याचा आहे. 2 ऑगस्ट नंतर मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या व्यवसायात नवीन कल्पकता येईल, ज्यामुळे ग्राहक वाढतील. मिथुन राशीच्या जातकांनो, महाभारतात भगवान श्रीकृष्ण हे पांडवांचे दूत आणि उत्तम संवादक बनले होते आणि ते देखील त्यांनी त्या बुद्धीचा आणि आपल्या वाणीचा अचूक वापर करून ते अटींटिकाळ प्रसंग हाताळले. कठीण मिथुन रास ही श्रीकृष्णाच्या याच बुद्धीचा आणि चाणाक्षपणाचा अर्थ दर्शवते. ऑगस्ट महिन्यात जर ग्रहांची थोडी उठपटाक असली तरी देखील तुमची तीव्र बुद्धी आणि चालू असणारा संवाद तुम्हाला प्रत्येक संकटातून विजय करेल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रिय भगिनींनो, चौथ्या घरात नीच राशीत गोचरमुळे अत्यंत अंतर्मात बदलानुसार किंवा सजावटीवर बजेट बाहेर खर्च होऊ शकत नाही. त्यावर मात्र तुम्ही नियंत्रण ठेवा. 17 ऑगस्ट नंतर देखील सामाजिक क्षेत्रात किंवा नोकरीत तुमच्या आत्मविश्वासाला मोठी दाद मिळेल. वक्री शनीच्या दृष्टीमुळे ज्येष्ठ नागरिकांना सांधेदुखी किंवा प्राणायाम, वेळेवर आहार घेतल्यास प्रकृती देखील उत्तम राहते, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. ऑगस्ट 2026 मधील सर्वात मोठे शुभ सुकन्या संकेत म्हणजे 9 ऑगस्टला धनधान्यात दुसरी घरात होणारा उच्चीचा गुरुदेवांचा उदय होईल. 17 ऑगस्टला सूर्यदेवांचं तिसऱ्या घरात स्वराशीत होणारं आगमन, बुद्धीच्या उत्तरार्धात होणारं आगमन, हे सगळं पाहून देखील महिन्याचा उत्तरार्ध तुमच्या आर्थिक प्रगतीचा सुवर्ण काळ हा ठरणार आहे. बहुतेक जातक आणि फलदापिका ग्रंथानुसार जेव्हा आपण मिथुन राशीच्या धनस्थानीचा उच्चीहून उदित होतो तेव्हा अखंड लक्ष्मीचा योग आणि ज्ञानवृद्धी देखील निर्माण होते. ही स्थिती दर्शवते की जातक आपल्या ज्ञानाचा आणि बोलण्याच्या जोरावर या महिन्यात किती मोठी संपत्ती निर्माण करू शकतो. ग्रहांचा मानसशास्त्रीय संदेश समजून घ्या. पहिल्या घरातील मंगळ सांगतो ऊर्जेचा वापर राग व्यक्त करण्यासाठी नाही तर वापर रंग व्यक्त करण्यासाठी नाही तर कर्मांसाठी करा. चौथ्या घरातील नीच शुक्र सांगतो बाह्य सुखांपेक्षा कौटुंबिक शांततेला जास्त महत्त्व द्या. उदित घारगे उत्तम उपाय सांगतात सत्य आणि संयम कधीही अपयशी ठरत नाही. या ग्रहामुळे प्रॅक्टिकल उपयोगी म्हणजे काय? ऑगस्ट महिन्यात मीडिया, लेखन, IT, कम्युनिकेशन, बँकिंग आणि सल्लागार क्षेत्राशी निगडित असलेल्या जातकांनी 17 ऑगस्ट नंतर नवीन करारावर काम करू नये. यश नक्की मिळेल. स्वतःच्या क्षमतेनुसार शंका नशीब उघडत असतात, त्यामुळे शंका घेणे बंद करा. लाभेश मंगळ थेट तुमच्या राशीत आल्यामुळे तुमच्या इच्छापूर्तीला आता गती येणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू होतील. परदेश प्रवासाचे योग सुरू होतील. नोकरीचे देखील योग 22 ऑगस्ट नंतर अधिकच मजबूत आणि फलदायी होणार आहे. आता आपण स्कोअर बोर्ड जाणून घेऊया. पैसा 10 पैकी 9, प्रेम 10 पैकी 7, करिअर 10 पैकी 8 किंवा आरोग्य 10 पैकी 7, कुटुंब 10 पैकी 8, मानसिक शांती 10 पैकी 7.5. शुभ दिवस 6, 15, 24 आणि 30 ऑगस्ट या दिवशी महत्त्वाची कामं करा. सावध राहण्याचे दिवस आहे 1, 2 आणि 18 ऑगस्ट. या दिवशी रागात किंवा घाईघाईत निर्णय घेणं टाळा. उपाय: दर बुधवारी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण कराव्या. गणपती अथर्व शीर्ष वाचावे. दुसरा उपाय: 9 ऑगस्ट पर्यंत दररोज ओम ग्राम ग्रीम ग्रोम्स गुरुवे नमः या मंत्राचा जप करावा. तिसरा उपाय: राशीतील मंगळाच्या शांततेसाठी गायला हिरवा चाला किंवा मूग खाऊ घालावे. पन्ना पेरिडोट वापरल्यास बुद्धी आणि निर्णयक्षमता ही अधिकच तीक्ष्ण होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, वाऱ्याचा वेग कितीही असला तरी तो योग्य दिशेने वळवला की तो जहाजाला किनाऱ्यावर घेऊन येतो. तसेच 17 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात प्रगतीची आणि आनंदाची नवी पहाट ही येणार आहे. जणू दिशा देते, पण त्या दिशेने चालून तुमच्याकडेच मिळणार आहे हे तुमच्या देखील कर्मावर अवलंबून आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, ते जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.